नमस्कार मित्रांनो, MPSC विजन या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं आज स्वागत आहे. आज आपण आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास भाग 3 म्हणजे 11वीचा जो इतिहास आपण पाहत होतो त्यापैकी आज शेवटचा भाग परीक्षेच्या दृष्टिकोनातून जो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं महत्त्वाचा आहे त्यातला शेवटचा भाग आज आपण पाहतोय. आणि तो उद्याच्या आपल्या एक्झामसाठी जे कंबाईनची एक्झाम आहे ना त्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट असेल. ठीक आहे, चला तर मग आता वेळ न वाया घालवता आपण आपल्या विषयाकडे वळूया. मित्रांनो, यापूर्वी आपण 19व्या शतकातील प्रबोधन या पाठातील सर्व काही आपण पाहिलं होतं. म्हणजे संस्था कुठले समाजसुधारकांनी काय काय काम केलंय हे सर्व भाग आपण या पाठामध्ये पाहिले होते. त्यानंतर आपण 1857च्या उठावाच्या पूर्वीचे उठाव पाहिले होते. आज आपण 1857च्या उठावाच्या नंतरचे उठाव कोणते इथून सुरुवात करणार आहोत. चला तर मग आता आपण आपल्या टॉपिककडे वळूया. वासुदेव बळवंत फडके यांनाच आपण सुभेदार फडके या नावानं पण ओळखतो. मित्रांनो, हे जे लेक्चर घेतोय आपण ते फक्त आपण 11वीच्या पुस्तकावर आधारितच घेतोय. यातला एक शब्द ना शब्द, एक लाईन ना लाईन, सेंटेन्सेस आपल्या परीक्षे दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन पहा. ठीक आहे. तर वासुदेव बळवंत फडके यांना आपण सुभेदार फडके या नावानं पण ओळखतो. यांनाच आपण आद्य क्रांतिकारक असे पण म्हणतो. यांनाच अमृत बाजार पत्रिका जी बेंगॉलमध्ये निघत होती 1879 मध्ये, त्यांनी वासुदेव बळवंत फडके यांना त्या पत्रिकेमध्ये हिमालयासारखा उत्तुंग असा महापुरुष असा गौरव त्यांनी केला होता जेव्हा त्यांना शिक्षा झाली होती त्यावेळेस. 1857 जो आपला पहिला स्वातंत्र्य संग्राम होता त्या उठावाच्या नंतरचा जर पहिला संघर्ष कुठला असेल आपल्या देशामधला आणि महाराष्ट्रामधला तर तो म्हणजे वासुदेव बळवंत फडके यांचा. वासुदेव बळवंत फडके हे रेल्वे विभागामध्ये लिपिक म्हणजेच कारखुन्या पदावर काम करत होते. ते लष्करी खात्यामध्ये पण लिपिक म्हणजे लेखा विभाग याच विभागात ते नोकरी करत होते. आणि ते पुण्यामधले आपले सार्वजनिक काकांची म्हणजे गणेश वासुदेव जोशी यांची जी सार्वजनिक सभा आहे त्या सभेमध्ये पण नेहमी ते भाग घेत असत. विशेष म्हणजे त्यांनी दोन्ही जे इंग्रजांच्या राजवटीमध्ये 2 नोकऱ्या केल्या, एक लिपिक आणि दुसरी लेखा विभागामध्ये. ते करत असते वेळेस त्यांनी सार्वजनिक सभेमध्ये भाग पण घेत होते. हे पण आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. वासुदेव बळवंत फडके यांच्यावर सार्वजनिक काका आणि न्यायमूर्ती रानडे ह्या 2 व्यक्तींचा खूप प्रभाव होता. त्यांनी 1874 मध्ये ऐक्यवर्धिनी सभा नावाची एक सभा काढली होती पुण्यामध्येच. आणि आपण पहिल्या लेक्चरमध्ये पण पाहिलं 1874 मध्ये पण पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूट ही शाळाच त्यांनी स्थापन केली होती स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी. त्यांनी पहिला दरोडा दौलतराव नाईक यांच्या मदतीने धामारी गावावर टाकला होता. लास्ट एक्झाम मध्ये आपल्याला हा प्रश्न विचारला होता कुठल्या गावामध्ये त्यांनी पहिला दरोडा टाकला. आणि शेवटचा दरोडा पुरंदर या गावावर त्यांनी दरोडा टाकला होता शेवटचा. आणि शेवटची भेट त्यांनी श्रीशैल्य ह्या ठिकाणी रघुनाथ भट यांची त्यांनी शेवटची भेट घेतली होती. शेवटची भेट कोणाची घेतली होती? श्रीशैलीला रघुनाथ भट यांची. शेवटचा दरोडा त्यांनी कुठं टाकला होता? पुरंदर या गावावर. आणि पहिला दरोडा धामारी या गावावर. पहिला दरोडा टाकण्यामध्ये कोणाची मदत घेतली होती त्यांनी? दौलतराव नाईक यांची मदत घेतली होती. आपला आयोग सरळ सरळ असे प्रश्न विचारते की पहिला दरोडा कुठं टाकला, शेवटचा दरोडा कुठं टाकला. त्यामुळे आपल्याला शेवटचा पण लक्षात ठेवायचा आहे आणि पहिला पण. नेक्स्ट पाहू आपण. श्रीशैल्याला त्यांनी भेट घेतली रघुनाथ भटाची. त्यानंतर त्यांनी पुढे निघाले व एका बुद्ध विहारामध्ये देवर नावडगी या गावी ते गाढ झोपेत असताना इंग्रजांनी त्यांना कैद केला. आणि कैद करून त्यांना राजद्रोह गुन्हा ठरवण्यात आला. आणि त्यानंतर त्यांना एडनच्या तुरुंगात पाठवण्यात आलं. तिथेच त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे आपल्या जे आद्य क्रांतिकारक होते वासुदेव बळवंत फडके यांचा एडनच्या तुरुंगातच मृत्यू झालेला आहे. नेक्स्ट पाहू आपण. महाराष्ट्रामध्ये जे राष्ट्रवाद होते उदयास आले त्याची कारणे काय होती तर ते कारणे आपण इथे
पाहून घेऊ. महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा जे सातवाहन कालखंडापासून ते मध्ययुगीन कालखंडामध्ये राजा शिवछत्रपती म्हणजेच आपले शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य, यादव काळातील महाराष्ट्रीयन संस्कृती या सर्वांचा प्रभाव, ऐतिहासिक वारसा, आर्थिक शोषण. इंग्रजी सत्ता आर्थिक शोषणाकरताच महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये स्थापन झाली होती. आणि इंग्रजी राजवटीचा परिणाम म्हणजेच काय की आपल्याला जे इंग्रजीमधून शिक्षण भेटत होतं, त्यानंतर आपल्याला काही नवशिक्षित तरुण जे होते त्यांना सामाजिक मूल्ये, तत्वे इत्यादींची जाणीव झाली. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवाद उदय होण्यास चांगला एक आपल्याला पार्श्वभूमी मिळाली, एक प्लॅटफॉर्म मिळाला. ह्या सर्व म्हणजे ऐतिहासिक वारसा, आर्थिक कारणे, आर्थिक शोषण, इंग्रजी राजवटीचा परिणाम, इंग्रजी भाषेचा परिणाम आणि दळणवळण संपर्क साधने आणि महाराष्ट्रामधील जे छोटे मोठे उठाव झाले होते, जे की आद्य क्रांतिकारकांचा आत्ता आपण उठाव बोला या पद्धतीप्रमाणे, किंवा आधीचे उठाव, हे छोटे छोटे शेतकऱ्यांचे उठाव. आणि लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी एक 1835 मध्ये कायदा केला होता इंग्रजी भाषेचा प्रसाराचा. 1835 मध्ये या कायद्यामुळे काय झालं की त्या कायद्यामध्ये सांगण्यात आलं की जर इंग्रजीमधून तुम्हाला जर भाषेमधून जर शिक्षण येत असेल तर तुम्हाला कंपनीमध्ये कामाला घेऊ. यामुळे काय झालं की जे तरुण होते त्या काळातले इंग्रजीतून शिक्षण घेतले. जरी राज्यकर्त्याचा मतलब जरी कारकून तयार करण्याचा असला तरी त्याचा फायदा अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष आपल्याला जे आपल्या राष्ट्रवादाच्या उदयास कारणीभूत ठरला. कारण काय की जे जगामध्ये जे क्रांत्या चालू होत्या, जे लढाया चालू होत्या आणि ज्यांनी प्रेरणा दिली होती, अशा सर्वांची चरित्र आपल्याला इथं वाचायला भेटत होते, ऐकायला भेटत होते आणि ते समजायला भेटत होते. महाराष्ट्रामध्ये काही प्रादेशिक पातळीवर संस्था होत्या आपल्या. ते संस्था आपण काही पाहूया जे एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं जे महत्वाचे आहेत ते. 1869 मध्ये मुंबई ह्या ठिकाणी एक संस्था ईस्ट इंडिया असोसिएशन हिची 1869 मध्ये शाखा इथं होती आणि हिची मेन शाखा दादाभाई नौरोजी यांनी काढलेली होती. ही 1866 मध्ये लंडनला होती. ती सार्वजनिक सभा 1877 मध्ये पुण्याला होती आणि 1885 मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन हे मुंबईला होती 1885 ला. आणि राष्ट्रीय पातळीवर जी राष्ट्रीय सभा म्हणजेच काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेस यांची स्थापना मुंबईला झाली. याचे अध्यक्ष होते योमेशचंद्र बॅनर्जी आणि उपस्थित सदस्य होते 72. आयोग सरळ पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष विचारतात, ते अध्यक्ष होते योमेशचंद्र बॅनर्जी. उपस्थित सदस्य पण आयोग आतापर्यंत भरपूर वेळेस प्रश्न विचारलेले आहेत. ते उपस्थित सदस्यांची संख्या होती 72. किती? 72. यापैकी संस्थेच्या स्थापनेचा एक उद्देश होता की संपूर्ण देशासाठी एक व्यापक व्यासपीठ निर्माण व्हावं आणि आपल्याला राष्ट्रवाद आणि सनदशीर मार्गाने आपल्या जनतेचे प्रश्न सोडण्यात यावे यासाठी हे व्यासपीठ निर्माण करण्यात आलं. आणि जे प्रादेशिक पातळीवरले जे सदस्य आहेत त्यांना राष्ट्रीय पातळीवर एक काम करण्याची संधी देऊन एक देशसेवेसाठी लोकसेवेसाठी कार्यकर्ते घडवण्यासाठी ही एक राष्ट्रीय सभा त्या काळामध्ये स्थापन करण्यात आली. पहिल्या काळामध्ये जे राष्ट्रीय सभेचे कार्यकर्ते जे होते 1885 ते 1905 मध्ये, त्या काळाला आपण म्हणतो मवाळ काळ किंवा नेमस्ताचा कालखंड. या लोकांचा म्हणजे मवाळ लोकांचा जो ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर विश्वास होता आणि त्यांनी ब्रिटिश सत्तेचे समर्थन केलं होतं. प्रश्न आयोग पण असे विचारते. मवाळ नेत्यांनी सनदशीर राजकारणाचा पाया घातला आणि कायदेमंडळात संख्या वाढवण्यासाठी व अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा हक्क त्यांना देण्यात आला. कोणाला? मवाळांना. 1905 मध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाप्रमाणे भारताला वसाहतीचे स्वातंत्र्य देण्यात यावे अशी मागणी पण केली होती. मवाळ नेत्यांनी राष्ट्रीय भावना जागृत करून आपण भारतीय लोक एकाच राष्ट्राचे नागरिक आहोत ही राष्ट्रवादाची भावना आपल्या भारतीयांच्या मनामध्ये रुजवण्यामध्ये यशस्वी झाले होते आणि हेच त्यांच्या कार्याचं अतिशय योग्य असे मूल्यमापन होईल. त्यानंतर आपण पाहूया जहाल कालखंड. जहाल कालखंडाला आपण एक दुसऱ्या नावानं पण ओळखतो, टिळक युग. तो कालखंड होता 1905 ते 1920. आपण एकदम शॉर्ट मध्ये एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनच
हिस्ट्री कव्हर करतोय, ते पण 11वीची. ठीक आहे. तर जहाल कालखंडामध्ये लाल बाल पाल हे 3 व्यक्ती आणि योगी अरविंद घोष असे एकूण 4 व्यक्ती अतिशय महत्वाचे आहेत. लाल बाल पाल आणि योगी अरविंद घोष हे आपण 11वीच्या इतिहासातलं पाहतो. हे सगळे गोष्टी पॉइंट ना पॉइंट आपल्या लक्षात घ्यायचे आहेत. लाला लजपत राय, बाल गंगाधर टिळक आणि योगी अरविंद घोष असे एकूण 4 व्यक्ती आपण पाहतोय जे टिळक युगामध्ये अतिशय महत्वाचे आहेत. भरपूर पुस्तकामध्ये फक्त लालबाल पाल दिलेलं आहे, योगी अरविंद घोष पण तेवढेच महत्वाचे आहेत. टिळक यांना सर व्हॅलेंटाईन चिरोल हिंदी असंतोषाचे जनक म्हणायचे. आणि जे जहाल विचारसरणी होती ती चार चतुसूत्रीवर आधारित होती: स्वराज्य, स्वदेशी व बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण. हे ते 4 चतुसूत्री आहेत. हे आपल्याला माहितीच आहे, आपण डिटेलमध्ये वाचलेलेच आहे, जस्ट आपण रिव्हिजन करतोय. तर ते 4 चतुसूत्री कोणते आहेत? स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण. इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे महाराष्ट्रामध्ये होम रूल लीगची स्थापना किंवा होम रूल लीगचे जनक महाराष्ट्रामध्ये. तर म्हटलं असं जर प्रश्न आला तर आपल्याला लोकमान्य टिळक हेच उत्तर द्यायचं आहे. कारण की आयोगाने ह्या पहिलं पण प्रश्न विचारलेला होता आणि उत्तर त्यांनी हेच दिलं होतं. होम रूल लीग किंवा होम रूल चळवळ 1916 मध्ये अॅनी बेझंट यांनी मद्रास प्रांतामध्ये अड्यार या ठिकाणी ओपन केली होती. आपण काही क्रांतिकारक आणि त्यांनी कोणाचा वध किंवा कोणाचा खून केला हे आपल्या PSI STI असिस्टंट साठी खूप महत्वाचं आहे, ते पाहूया. कमीत कमी 1 मार्क तरी इथं आपला कव्हर होतो. जसे की रँडचा वध चाफेकर बंधूंनी केला. चाफेकर बंधूंचे नावं पण भरपूर वेळेस आयोगाने विचारलेले आहेत, ते नाव आहे आपण पाहू. दामोदर चाफेकर, त्यानंतर बाळकृष्ण चाफेकर या दोघांनी मिळून रँडचा वध केला. वासुदेव चाफेकर यांनी द्रविड बंधू यांचा वध केला. हे चाफेकर बंधू जे आहेत आपल्या कोल्हापूरच्या शिवाजी क्लबचे सदस्य होते. दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर यांनी रँडचा वध केला अशी माहिती द्रविड बंधू यांनी इंग्रजांना दिली होती. त्यामुळं वासुदेव चाफेकर यांनी काय केलं? द्रविड बंधूचा वध किंवा खून केला. त्यामुळं रँडचा वध चाफेकर बंधूंनी केलेली त्याची माहिती द्रविड बंधूंनी इंग्रजांना दिली, म्हणून वासुदेव चाफेकरांनी काय केला? द्रविड बंधूचा खून केला. नेक्स्ट पाहू आपण. कोल्हापूरला शिवाजी क्लब होतं. हे क्लब पण महत्वाचे आहे. त्या क्लबचे जे आधारस्तंभ होते 1920च्या पूर्वी लोकमान्य टिळक होते. हे सर्व गुप्तपणे कार्य चालायचे यांचे. बीडचा उठाव 1899 ला झाला. बीडच्या उठावाचे नेतृत्व सदाशिवराव निळकंठ जोशी यांनी केली होती. वर्धा आणि नागपूर इथे एक संस्था होती, ते आर्य बांधव नावाने होती. त्यांचे प्रमुख होते श्रीधर परांजपे. आणि यवतमाळमध्ये एक होती, त्यांचे प्रमुख होते सिद्धनाथ काणे. अमरावतीमध्ये होते दादासाहेब खापर्डे. हैदराबादमध्ये होते नरहरपंत घारपुरे. आणि बेळगावमध्ये गंगाधर देशपांडे 1904 ला. महाराष्ट्रातील क्रांतिकारकावर 1857चे स्वातंत्र्य समर आणि त्यानंतर आपल्या इटलीचे मॅझिनीचे चरित्र या 2 ग्रंथाचा खूप प्रभाव होता महाराष्ट्रातील क्रांतिकारकावर. आणि हे दोन्ही ग्रंथ विनायक दामोदर सावरकर म्हणजेच आपले स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिला होता. जे आता आपण पाहिलं होतं, यवतमाळमध्ये डॉक्टर सिद्धनाथ काणे कार्यरत होते, अमरावतीमध्ये दादासाहेब खापर्डे, हैदराबादमध्ये नरहरपंत घारपुरे आणि बेळगावमध्ये 1904 मध्ये ही संस्था कार्यरत होती गुप्त, गंगाधरराव देशपांडे. आता ज्या आपण गुप्त संस्था पाहिल्यात त्या आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाच्या आहेत. कारण की आतापर्यंत आयोगाने ह्या गुप्त संस्थेवर एकही प्रश्न विचारलेला नाही. पण यवतमाळ भागामध्ये जर कुठले कार्यकर्ते कामाला होते किंवा कोणते कार्यकर्ते काम करत होते तर सिद्धनाथ काणे यांचंच पहिल्यांदा नाव येईल आणि अमरावतीमध्ये दादासाहेब खापर्डे यांचंच येईल. अशा पद्धतीने आपल्याला ते कार्यकर्ते जे तिथे काम करतो ते त्यांचं आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी सोपं जाईल. नेक्स्ट पाहू आपण विनायक दामोदर सावरकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी. सावरकर एक प्रतिभावंत कवी, त्यानंतर संघटक, असामान्य नेते, विचारवंत आणि तसेच एक क्रांतिकारी होते. त्यांना महाराष्ट्रातलेच नाही तर भारतभर जे क्रांतिकारक होते ते आपले प्रेरणास्थान मानत होते. सावरकरांवर दामोदर चाफेकर यांच्या फाशीचा प्रभाव खूप पडला होता. 1900 साली त्यांनी मित्रमेळा नावाची संघटना स्थापन केली होती.
त्यांच्याच गावी भगूर या ठिकाणी. आणि 1904 साली मित्रमेळाचं रूपांतर अभिनव भारतमध्ये करण्यात आलं. आणि या अभिनव भारतमध्ये जे कार्यकर्ते होते त्यांना दांडपट्टा शिकवण्यासाठी इब्राहिम भाई ह्या मुस्लिम व्यक्तीची निवृत्त ब्रिटिश सेनेतील लष्करी अधिकारी होता तो, त्यांची इब्राहिम भाई यांची दांडपट्टा शिकवण्यासाठी निवड केली होती त्यांनी. आणि विनायक दामोदर सावरकर यांना 1906 साली शिवाजी शिष्यवृत्ती मिळाली, जे की श्यामजी कृष्ण वर्मा यांनी सुरू केली होती. ते शिष्यवृत्ती घेऊन ते इंग्लंडला शिकण्यासाठी गेले होते. आता आपण पाहू 1920 ते 1948 पर्यंत गांधी युग. थोडक्यामध्ये आपण जस्ट रिव्हिजन करतोय मित्रांनो. आता आपण गांधी युग पाहूया. गांधी युगामध्ये जे महात्मा गांधींना नामदार गोपाळकृष्ण गोखले होते, यांच्या सांगण्यावरून महात्मा गांधी 1915 मध्ये भारतामध्ये आले आणि 2 वर्ष त्यांनी भारत भ्रमण केलं. आणि भारत दर्शन घेऊन त्यांनी 1917 पासून त्यांनी आपल्या भारतामध्ये कार्याला सुरुवात केली. सर्वात पहिल्यांदा ते इसवी 1915 आपल्या भारतामध्ये दाखल झाले. आयोगाने यावर पण प्रश्न विचारलेला आहे, ते भारतामध्ये कधी आले होते, तर 1915 सर्वात पहिलं. आणि त्यांच्या विधायक कार्याची सुरुवात कधी होते, 1917 पासून. तर 1915च्या आधी त्यांनी 1906 ते 1914 पर्यंत त्यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेकदा सत्याग्रह पण केला होता. दक्षिण आफ्रिकेमध्ये असताना त्यांनी जॉन रस्किनने लिहिलेले अनटू दी लास्ट हे पुस्तक वाचलं आणि त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल आला. अनटू दी लास्ट जॉन रस्किनचं. 25 मे 1915 त्यांनी साबरमती येथे सत्याग्रह आश्रम स्थापन केला. आणि 1936 सेवाग्राम, जिल्हा वर्धा येथे आहे सेवाग्राम, खूप छान आश्रम आहे हे पण, सेवाग्राम आणि साबरमती पण. त्यांनी सेवाग्राम आश्रम 1936 स्थापन केला. सत्य आणि अहिंसा या शाश्वत मूल्याची त्यांनी जगाला ओळख करून दिली. कोणत्या? सत्य आणि अहिंसा. हे मेन मध्ये प्रश्न विचारले होते. खेडा सत्याग्रह सरदार वल्लभभाई पटेल यांनी खेडा सत्याग्रहामध्ये महात्मा गांधीच्या महत्वपूर्ण सहकार्य केला होता. अहमदाबाद येथे गिरणी कामगारांचा लढा पण महात्मा गांधी यांनी यशस्वी केला होता. आणि जालियनवाला बाग हत्याकांड 1919 घडला होता. जालियनवाला बाग हत्याकांडावर आयोगानं आतापर्यंत भरपूर वेळेस प्रश्न विचारले आहेत. त्याची डेट आहे 12 एप्रिल 1919. ॲक्च्युली जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये काय झालं होतं, स्थानिक नेत्यांना काही अटक झाली होती आणि त्या अटकेमुळे त्या लोकांमध्ये, आणि तिथे एक स्थानिक सण पण होता, उत्सव बी होता. त्या उत्सवासाठी आणि ह्या अटकेच्या निषेधात या 2 कारणासाठी लोक एकत्र जमले होते. त्यामुळे तिथे खूप जीवितहानी झाली होती. वोडवायर यांनी गोळीबाराचा आदेश दिला होता आणि जनरल डायलनं बेछूट फायर केलं होतं. त्यामुळे तिथं भरपूर जीवितहानी झाली होती. ठीक आहे मित्रांनो, नेक्स्ट पाहू आपण चौरी चौरा प्रकरण. चौरी चौरा प्रकरणाने कुठल्या आंदोलनाचा शेवट झाला होता? आयोगाने भरपूर वेळेस प्रश्न विचारला आहे. तर असहकार आंदोलनाचा चौरी चौरा प्रकरणाने शेवट झाला होता. कोणत्या? असहकार आंदोलनाचा. हे आंदोलन स्थगित केल्याने त्यातले काही नेते, जनता आणि भरपूर लोक नाराज झाले होते की अचानकपणे हे असहकार आंदोलन स्थगित केल्यामुळे. काँग्रेसमधलेच काही लोक नाराज होऊन 1922 मध्ये स्वराज्य पक्ष स्थापन केला. आणि 1927 मध्ये आपल्या देशामध्ये सायमन कमिशन आलं होतं. त्याला देशभर निदर्शने झाले, सायमन गो बॅक म्हणून. आणि 1928 नेहरू रिपोर्ट तयार करण्यात आला. आणि हा नेहरू रिपोर्ट मोतीलाल नेहरू यांनी तयार केला होता. नेहरू रिपोर्ट कोणी तयार केला असा भरपूर वेळेस आयोगाने प्रश्न विचारला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू हे पण तिथं ऑप्शनमध्ये होतं. तर मोतीलाल नेहरू यांनी नेहरू रिपोर्ट तयार केला, हेच लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. 1930 ते 1932 या 3 वर्षामध्ये 3 गोलमेज परिषदा झाल्या होत्या आणि महात्मा गांधी फक्त दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर होते. आणि त्यांनी तिथे वसाहतीच्या स्वराज्याची मागणी केली होती. कधी? 1930 ते 32 मध्ये 3 झाल्या होत्या. त्यांनी 31च्या गोलमेज परिषदेला हजर होते. दांडी यात्रा. भारताला जे वसाहतीच्या स्वराज्याची मागणी केली होती महात्मा गांधीने, ती मागणी पूर्ण न झाल्यामुळे मिठाचा कायदा किंवा दांडी यात्रा याची सुरुवात त्यांनी 12 मार्च 1930 साबरमती या आश्रमातून केली. साबरमती हे गुजरातमध्ये आहे. आणि तिथूनच एक पहिली तुकडी निघाली 79 म्हणजे 79
अनुयायी त्यात सहभागी होते. त्या 79 मध्ये महाराष्ट्रामधील 13 होते. आपल्या महाराष्ट्रामधील जे 13 व्यक्ती होते त्यापैकी ते काही नावे आहेत, ते नावे मी तुम्हाला सांगतोय, आपण ते चर्चा करूयात. पंडित खरे, गणपत गोडसे, विनायक केशवराव हरकरे, अवंतिकाबाई गोखले, जमनलाल बजाज, बाळासाहेब खेर, त्यानंतर बांदेकर व सखा पाटील, हरिभाऊ मोहानी, दत्ताजी तामानी इत्यादी हे 13 व्यक्ती आपल्या महाराष्ट्रातील होते. 12 मार्चला सुरुवात, 6 एप्रिलला पोहोचले. सविनय कायदेभंग या कार्यक्रमाची जोरदार सुरुवात आपल्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये होते. त्यावेळेसच मे 1930 मध्ये गांधीजींना म्हणजेच आपल्या महात्मा गांधींना अटक झाली. त्याच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये मिरवणुका, निषेध, जाहीर सभा इत्यादी प्रकारे हरताळ पाळण्यात येत होता. परंतु काय झालं की कामगारांनी 7 मेला कामगारांनी काम थांबवले होते सोलापूरमध्ये आणि जमावाने काय केलं, मुख्य पोलीस चौकीवर हल्ला चढवला होता. काही शिपायांना जिवंत मारलं गेलं. त्यामुळं धनशेट्टी, हुसेन आणि सारडा शिंदे यांना ह्या खुनाच्या आरोपाखाली येरवडा तुरुंग येथे त्यांना फाशी देण्यात आली. कधी? 12 जानेवारी 1931ला. तेव्हापासून सोलापूरमध्ये 12 जानेवारी हे हुतात्मा दिन साजरा केला जातो. किती? 12 जानेवारी. आणि भारतामध्ये 12 जानेवारी हा युवक दिन साजरा केला जातो. नेक्स्ट पाहूया आपण शिरोडा सत्याग्रह. डॉक्टर वा.वी. आठवले हे त्याचे नेतृत्व करत होते शिरोडा सत्याग्रहाचे. वडाळा येथे मिठागरे होते, त्यावर पण छापा घातला होता सविनय कायदेभंगामध्ये आपल्या सत्याग्रहींना. खानदेशमध्ये पण सत्याग्रह झाला होता. लीलाताई पाटील आणि त्यांचे पाटील दाम्पत्य जे आहे, दोघे नवरा बायको, त्या लोकांनी खूप मदत केली होती खानदेशामध्ये. सातारा येथे बिळाशी जंगल सत्याग्रह झाला. सातारा जिल्ह्यामध्ये बिळाशी येथे जंगल सत्याग्रह करण्यात आला आणि देवळावर आणि झाडावर तिरंगा फडकवण्यात आला. कुठं? देवळावर आणि झाडावर. कुठे? बिळाशीमध्ये, सातारा आहे. राजूताई कदम आणि क्रांतिसिंह नाना पाटील. क्रांतिसिंह नाना पाटील ह्या सातारा येथील जे बिळाशी गावामध्ये सत्याग्रह झाला तिथे हजर होते आणि राजूताई कदम यांना सत्याग्रह करताना मार पण खावा लागला होता. 1930च्या मिठाच्या सत्याग्रहामध्ये जे स्त्रियांचे नेतृत्व केलं होतं ते अवंतिकाबाई गोखले यांनी केलं होतं. कुणी केलं होतं 1930च्या मिठाच्या सत्याग्रहामध्ये नेतृत्व? अवंतिकाबाई गोखले यांनी. महत्वाचा प्रश्न आहे आणि खूप महत्वाचं. अवंतिकाबाई गोखले जे आहेत 1930च्या मिठाच्या सत्याग्रहामध्ये स्त्रियांचे नेतृत्व केले होते, त्यामुळे हा प्रश्न बनू शकतो. ठाणे जिल्ह्यामध्ये नानासाहेब देवेकर, कमलादेवी चट्टोपाध्याय आणि चिरनेरमध्ये शेतकऱ्यांनी मोर्चे काढले होते. आणि बाबू गेनू यांनी परदेशी कापडाच्या ट्रक समोर आपले बलिदान केले होते. बाबू गेनू हे पुणे जिल्ह्यातील रहिवासी होते. ते आंबेगाव तालुक्यातील महाडुंगी पडवळ या गावचे होते. जिल्हा ठाणे येथील सत्याग्रह नानासाहेब देवेकर, कमलादेवी चट्टोपाध्याय आणि चिरनेर येथील सत्याग्रह शेतकरी मोर्चे होते. ठीक आहे. आणि बाबू गेनू परदेशी कापडाच्या समोर, परदेशी कापडाचं एक ट्रक होतं, त्या ट्रकच्या समोर त्यांनी ते ट्रक जाऊ देणार नाही म्हणून अडवलं होतं आणि त्या ट्रकच्या ड्रायव्हरनी यांच्या अंगावर ट्रक घातलं होतं. त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला होता. आणि त्याच वेळेस त्यांनी मुंबईच्या जनतेने युनियन जॅक काढून तो जाळला होता. त्या हॉस्पिटलचं नाव होतं GT हॉस्पिटल. कोणत्या? GT हॉस्पिटल. यांच्याविषयी एवढी माहिती भरपूर झाली. नेक्स्ट पाहूया आपण दहीहंडा, जिल्हा अकोला येथे बापूसाहेब सहस्त्रबुद्धे. हे बापूसाहेब सहस्त्रबुद्धे जे होते हे मुळशी सत्याग्रहातील पण नेते होते. आणि दहीहंडा हे जे गाव आहे अकोला जिल्ह्यामध्ये आहे, तिथे खाऱ्या पाण्याच्या विहिरी होत्या आणि अजून पण आहेतच. आणि त्या खाऱ्या पाण्याच्या विहिरीतून पाणी काढून मीठ बनवून म्हणजे कायदे मोडण्यात आले. आणि पुसद, जिल्हा यवतमाळ, इथे जंगल आहे, तिथे जंगलचा सत्याग्रह करण्यात आला. या बापूजी आने आणि त्यांचे सहकारी यांनी आरक्षित जंगलामधून चारा कापून आणला, म्हणजे वैरण ज्याला आपण म्हणतो, वैरण, चारा, गवत हे कापून आणला आणि कायदा मोडला त्यांनी. यवतमाळमध्येच
बापूजी यांनी काय केलं, बापूजी आने यांनी मिठांच्या पुड्याचा लिलाव केला, जाहीर लिलाव केला आणि आपल्या हे जे ब्रिटिश सरकारचा जो आहे तो कायदा मोडला. 1932ला गांधी आंबेडकर, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये करार झाला होता. त्या करारावर महात्मा गांधी यांच्या वतीनं पंडित मदन मोहन मालवीय यांनी सही केलं होतं. आपण भाग 1 मध्ये याच्याविषयी सविस्तर पाहिलेलं आहे. ठीक आहे, एक संदर्भ आला म्हणून इथं आपण घेतोय की 1932ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये एक करार झाला होता. महात्मा गांधी यांच्या वतीने या करारावर पंडित मदन मोहन मालवीय यांनी सही केली होती आणि 2 व्यक्ती इतर होते, ते आपण भाग 1 मध्ये पाहिला होता. ठीक आहे, ते पण तुम्ही पाहून घ्या भाग 1. 1933ला हरिजन हे साप्ताहिक त्यांनी सुरू केलं होतं, कोण, महात्मा गांधींना, आणि हरिजन सेवक संघाची पण स्थापना त्यांनी याच वर्षी केली होती महात्मा गांधी यांनी. 13 ऑक्टोबर 1940ला वर्धा बैठकीत विनोबा भावे, आपण त्यांना आचार्य विनोबा भावे या नावे ओळखतो, त्यांना पहिले वैयक्तिक सत्याग्रह म्हणून निवड करण्यात आली आणि दुसरे पंडित जवाहरलाल नेहरू यांना. छोडो भारत आंदोलन 1942 मध्ये सिक्रेट रेडिओ स्टेशन मुंबई येथे सुरू करण्यात आलं होतं आणि ते स्टेशन चालवत होते उषा मेहता आणि विठ्ठलदास झवेरी, चंद्रकांत झवेरी. आयोगाने भरपूर वेळेस प्रश्न रिपीट केलेले आहेत मित्रांनो. सिक्रेट रेडिओ स्टेशन मुंबई येथे सुरू करण्यात आलं होतं. उषा मेहता ही लेडीज होती आणि विठ्ठलदास झवेरी आणि चंद्रकांत झवेरी. रायगड जिल्ह्यामध्ये पण काही चळवळी झाल्या होत्या, त्यामध्ये आघाडीवर होते भाई कोतवाल आणि गोमाजी पाटील. कोण, भाई कोतवाल आणि गोमाजी पाटील. भाई कोतवाल यांनी नेरळ, मॅथेरान या परिसरामध्ये कार्यकर्ते संघटित करून पोस्ट, तारायंत्रे, पोस्ट ऑफिस, डॉक्युमेंट्स इत्यादीचे महत्त्वाचे जे ब्रिटिश सरकारला जे महत्त्वाचे कागदपत्र, तारायंत्र संदेशासाठी जे वापरत होते ते जाळले आणि यंत्रणा तोडली होती त्यांनी. आणि टाटाच्या खोपोलीतील मुंबईत होणारा जो वीज पुरवठा होता ते पण त्यांनी खंडित केला होता. आझाद दल नावाची एक संस्था होती आपल्या महाराष्ट्रामध्ये, ते नागनाथ अण्णा नायकवाडी यांची होती आणि ते सातारा जिल्ह्यात सातारा, सांगली या भागामध्ये कार्यरत होती. आझाद दल नागनाथ अण्णा नायकवाडी यांची कोणत्या भागामध्ये कार्यरत होती, तर सातारा आणि सांगली. ह्या चलेजाव आंदोलनामध्ये काय झालं होतं, तर गोमाजी पाटील आणि भाई कोतवाल यांनी रायगड जिल्ह्यामध्ये चलेजाव आंदोलन एवढं तीव्र केलं होतं की सरकारने त्यांना पकडून देण्यासाठी त्या काळामध्ये 5,000 रुपयाचं बक्षीस पण जाहीर केलं होतं. तर तुम्ही 5,000 रुपयाचं बक्षीस त्या काळामध्ये ब्रिटिश सरकारनं जाहीर केलं होतं. म्हणजे तुम्ही अंदाजा लावू शकता की भाई कोतवाल आणि गोमाजी पाटील यांनी महाराष्ट्रामधील रायगड जिल्ह्यामध्ये किती धुमाकूळ घातला असेल त्या काळामध्ये. नेक्स्ट पाहू आपण हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी. ह्या आर्मीची स्थापना भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि चंद्रशेखर आझाद या सर्वांनी मिळून केली होती. यावर आयोगाने भरपूर वेळेस प्रश्न रिपीट केलेले आहेत, त्यामुळे इथं हा पॉईंट घेतलेला आहे. हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि चंद्रशेखर आझाद. ऑप्शनमध्ये इतर भरपूर ऑप्शन असतात, पण आपल्याला हेच लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट पाहूया आपण भन्साळीचे उपोषण. अतिशय महत्वाचं आहे आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून. 2011 मध्ये पण प्रश्न विचारला होता आणि नेक्स्ट एक्झाम मध्ये म्हणजे लास्ट एक्झाम मध्ये पण हा क्वेश्चन रिपीट झालेला होता. भन्साळी यांनी उपोषण ह्यासाठी केलं होतं की चिमूर एक गाव आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. ह्या गावामध्ये त्या गावातील लोकांनी काही गव्हर्नमेंट अधिकारी जे होते त्यांना मारलं होतं आणि असं बेदम मारलं होतं. त्यानंतर अधिकारी त्याच गावामध्ये तळ ठोकून बसून इथल्या महिलावर काही अत्याचार वगैरे केले होते. त्या महिलांना न्याय मिळावा, त्या अत्याचारांची चौकशी व्हावी यासाठी भन्साळी यांनी उपोषण केलं होतं. आणि उपोषण करण्याच्या पहिलं त्यांनी दिल्लीला जाऊन भेट पण घेतली होती. त्यांनी बापूजी आने यांची दिल्लीला जाऊन त्यांनी भेट घेतली होती आणि जे चिमूरला जे अन्याय अत्याचार झाला होता महिलावर त्यांची त्यांना माहिती पण दिली होती. आणि ह्यांच्या विरोधात म्हणजे भन्साळीला सपोर्ट करण्यासाठी 6 जानेवारी 1943 रोजी देशातील 100हून अधिक वृत्तपत्रांनी त्या काळामध्ये हरताळ पाळला होता. हे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. नेक्स्ट पाहूया आपण
आपल्या मराठवाड्यामध्ये सत्याग्रहाचे प्रमुख केंद्र कोणते कोणते होते? मोमिनाबाद म्हणजेच मोमिनाबाद म्हणजेच आत्ताच आपलं अंबाजोगाई जिल्हा बीड, अंबड, पाटोदा, परभणी, सेलू, बीड, अहमदपूर, जालना, हर्सूल, उस्मानाबाद आणि लातूर या सर्व ठिकाणी मराठवाड्यामध्ये उठाव झालेला होता. नांदेड जिल्ह्यामध्ये 3 ऑक्टोबर 1942 रोजी एक सत्याग्रह झाला होता आणि हा सत्याग्रह आपल्या महाराष्ट्रातील इतिहासाला कलाटी देणारा ठरला. आता आपण 11वीचा इतिहास पाहतोय आणि एकदम एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू न पाहतोय. यासाठी हे नांदेड जिल्ह्यामध्ये नेमकं काय झालं होतं मी आताच तुम्हाला सांगणार नाही, कारण की 11वीच्या इतिहासामध्ये हे मेन्शन नाहीये. ठीक आहे, नेक्स्ट पाहू आपण. 1942च्या चळवळीत झालेल्या हिंसेबाबत गांधींनी म्हणजेच आपल्या महात्मा गांधींनी 21 दिवसाचे उपोषण केलं होतं. 1942च्या चळवळीमध्ये जे काही हिंसा झाली होती त्याच्या आत्मशुद्धीकरता 21 दिवसाचं उपोषण केलं होतं. मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याशी मला एवढाच संवाद साधायचा होता. लेक्चर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कसे वाटलं हे सांगण्यासाठी कमेंट करा आणि हे लेक्चर आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.